शुभ दुपार सर्वांना। तर बघा इथं चालू आहे माझा स्वयंपाक। तर स्वयंपाकामध्ये अशी मी आमटी करून घेतलं की म्हणलं चला गवारची शेंग करून घ्यावं म्हणून मी गवार अशी जबलपुरी घेतली बघा। कांदा, हिरव्या मिरच्याचं, लसूण, कोथिंबीर घालून वाटण करून घेतलं। तुरीची डाळ भिजत घातली होती अशी बघा। अशी गवार खायला हिरव्या मिरच्याची तुरीची डाळ घातलेली ना खूप छान लागते। वाण्याचे लोक किंवा कन्नड भागात अशी गवार जास्ती केली जाते बघा। माझ्या एक वाण्याची मैत्रीण होती ती असं आणत होती बघा मस्त अशी गवारची शेंग खायला। तिच्यात मी खाल्ले होते म्हणलं चला आपण पण करून बघावी म्हणून मग मी अशी केली बघा गवार। कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून जिरे मोहरी आपली छान तडतडली की मग कांदा टाकला। कांदा पण छान मस्त असा तळून घ्यायचा तेलामध्ये वापरला ना। मग आपलं जे हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं ना ते पण टाकायचं आणि ते टाकून घेतलं की मग दोन्ही कांदा आणि ते वाटण मस्त असं बघा छान परतून घ्यायचं। म्हणजे कसं आपलं कांदा जर मध्ये लगेच वाटण टाकलं ना कांदा भाजायला उशीर होतो म्हणून कांदा जरा भाजून झाला की मग वाटण टाकायचं। मग असं बघा छान असं वाटण टाकलं की थोडंसं एक 5 मिनिटं परतून घेतलं की मग गवारी टाकून हळद टाकून छान हलवाची आणि मग आपली जी तुरीची डाळ आहे ना त्याच्यावरचं थोडंसं पाणी काढून टाकायचं आणि थोडंसं राहू द्यायचं म्हणजे करपत नाही मसाला। आणि असं टाकून घेऊन मस्त मीठ टाकायचं थोडंसं चवीनुसार आणि एक झाकण लावून एक वाफ देऊन घ्यायची। नंतर ना मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा बघा सगळ्यात शेवटी म्हणजे करपत नाही। मग असं मी काय बघा असं केलेली आहे गवारची शेंग। मस्त छान गरम गरम भाकरीवर खावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।